घटनेमध्ये जे काही आर्टिकल 50 म्हटलेलं आहे की सेपरेशन ऑफ ज्युडिशियरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह, तर हे 50 आर्टिकल हे तकलादू आर्टिकल आहे का, हे असंच मेन्शन केलेलं आहे का? याच्या मागे कितीही भारी बकवान तत्व दिसत असली तरी त्या तत्वाचा पाठपुरावा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तो कायदेशीर आणि संविधानिक दृष्टीने होताना दिसत नाही. असं असा मूळ प्रश्न होता. त्याला अनुसरून मग काही लर्नेड ॲडव्होकेट त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. ते म्हणतात आहे की जस्टिस डिलेड अँड जस्टिस डिनाईड हे वाक्य आम्ही अगदी म्हणजे आमचे वडील प्रॅक्टिस करायचे तेव्हापासून आम्ही ऐकतो. आम्ही एल-एल-बी केलं तेच ऐकतो. आता 70 वर्ष आम्ही हेच ऐकतोय. याच्यावरती कृष्णा अय्यर नावाचे जे फार सुप्रसिद्ध न्यायाधीश भारताचे होऊन गेले, त्यांचे काही कोट लोकांनी दिले की इफ यू आर पुअर डोंट गो फॉर जस्टिस, इफ यू आर रिच यू कॅन गेट जस्टिस इन दिस कंट्री, अशा प्रकारचं एक समीकरण निर्माण झालेलं आहे. एकंदर संपूर्ण न्यायव्यवस्था ही कार्यकारी मंडळांपासून वेगळं करून खरंच आपण काय साध्य केलेलं आहे? स्वायत्तता पाहिजे, इंडिपेंडन्स पाहिजे, तेही घटनात्मक दृष्ट्या असलेली दिसत नाही. दुसऱ्या बाजूला फक्त पोकळ तत्व म्हटलेली आहे की 99 गुन्हेगार सुटले आणि एक संन्यासी सुटले तरी चालते, पण एका संन्यासाला चुकीची शिक्षा होता कामा नये, इनोसंट माणसाला शिक्षा एकाही होऊ नये. मग 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील. मग त्या जागी आपण असं ठेवलं की 99 चांगली माणसं सुटली तरी चालते, पण एक जरी गुन्हेगार असेल तर तो सुटू नये, असं तत्व आम्ही का अंगीकारत नाही? पंचशिलाची ही जुनी तत्व आपण जी अंगीकारली आहे घटनेच्या मसुदा निर्मितीच्या वेळी, तर ही आता 70 वर्षानंतर आपल्याला बदलावीशी वाटत नाही का? असाही प्रश्न आहे. त्याला धरून प्रश्न असा एक आलाय दुसरा की जसं पोलीस खातं 24 तास काम करतं. पोलीस खात्याचा संबंध हा न्यायव्यवस्थेशी आहे, कारण प्रत्येक पोलिसांची केस पोलिसांमध्ये आलेलं मॅटर हे कुठे ना कुठे न्यायाच्या साठी न्यायालयामध्ये जावं लागतं. द लास्ट एंड इज ज्युडिशियरी. तर न्यायालय 24 तास का चालू राहू शकत नाही? त्याच्यामध्ये शिफ्ट जर असेल तर डे नाईटच्या शिफ्ट न्यायालयामध्ये असून ते 24 तास का चालू शकत नाही? कुणी कधीही गेला त्याला जस्टिस मिळाला पाहिजे, कारण जस्टिस ही एवढी मोठी तत्वप्रणाली आम्ही अंगीकारली आहे आणि आज ज्या केसेसची संख्या प्रलंबित आहे, ती संख्या बघता लाखोच्या संख्येने केसेस प्रलंबित आहे. कित्येक केसेस बोर्डावर येतच नाही, पिढ्याच्या पिढ्या गारद होतात, वकील नाहीसे होतात, कंप्लेनंट नाहीसे होतात. मग कुठेतरी त्याच्या आजोबांनी केलेली केस असेल तर नातवाला न्याय मिळतो. तो अन्यायच असतो एक प्रकारचा, कारण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तर अशा प्रकारचं बरचसं प्रश्नाचं गुऱ्हाळ याच्यावरून उठलेलं अनुभवाला आलेलं आहे कालच्या दिवसभरात. एक फास्ट ट्रॅक कोर्टाविषयी प्रश्न विचारला की न्यायालयात शीघ्रगती न्यायालय तुम्ही लावली, ते शीघ्रगती न्यायालय निर्माण केली, ठीक आहे, पण शीघ्रगती न्यायालयाची जी प्रोसिजर आहे ती असलेल्या वहिवाटीप्रमाणे जुन्या सीआरपीसी सीपीसी मध्ये सांगितली तीच चाललेली आहे. त्याच्यामध्ये बदल का होत नाही? त्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या अनुरूप जर प्रक्रिया फास्ट नसेल आणि प्रक्रिया आपण तसंच ठेवायची, थोडक्यात म्हणजे रस्ता दुरुस्ती करायची नाही आणि सांगायचं की तुम्ही या रस्त्यावरून 80च्या ऐवजी गाडी 120च्या स्पीडने चालवा, तर गाडीचं नुकसानच त्याच्यामध्ये होईल, कारण रस्ताही तसा स्मूथ असला पाहिजे. म्हणून जोपर्यंत तुम्ही न्याय प्रक्रिया ही फास्ट ट्रॅक प्रचूर करत नाही किंवा शीघ्र गतीने न्यायालयामध्ये जे निवाडे दिले पाहिजे त्याच्यासाठी प्रक्रिया पण तसली शीघ्र असली पाहिजे. तेच समन्स, तेच वॉरंट, तेच नोटिसा त्या जातात, मग तेच पोलीस स्टेशनमध्ये जातात, मग पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या घरी जाऊन तो समन्स बजावतो. तो घरी नसला तर तसा रिपोर्ट पाठवतो. मग समन्सवर माणूस हजर झाला नाही, मग आम्ही इश्यू करतो. मग वॉरंटवर हजर झाला नाही, मग त्याला अजामीनपात्र वॉरंट इश्यू करतो. तोही मिळाला नाही आणि हे मिळणं कोणाच्या हाती? ते पोलीस डिपार्टमेंटच्या हाती, कारण सगळे समन्स आणि हे पोलिसांच्या मार्फतीने न्यायालयाच्या हुकमानुसार बजावले जातात. आता पोलिसांना 10 कामामध्ये ते बिझी असतील तर समन्स बजवायला त्यांना वेळ मिळतो नाही मिळतो, तो कधीतरी आपल्या 12 तासाच्या 8 तासाच्या ड्युटीतून वेळ काढून जातो आणि तो नसेल माणूस तर तसा रिपोर्ट पाठवून देतो. याच्यामध्येही भरपूर भ्रष्टाचार आणि गडबडी अनेक ठिकाणी झालेल्या आपल्याला दिसतात. तर ही प्रक्रियेवरती पण बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत.
त्यातला अचंबित करणारा एक प्रश्न हाही आहे, की वकील लोक कधी-कधी फास्ट ट्रॅक न्यायाचं हे जे पवित्रे असतात त्यांचे, त्याच्यामुळे ते फास्ट न्याय मिळू देत नाही. त्याच्यासाठी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे निर्भयाचं, ते पण आपण बघणार आहोत. आणि एकाने तर एक हिंदुस्तान टाइम्समध्ये 2014 साली प्रसिद्ध झालेलं एक वर्तमानपत्राचं हेडिंगच दिलेलं आहे, की ही कॉलेजियम सिस्टीम जी तुम्ही म्हणता, हे जे न्यायिक संघ व्यवस्था, ही जी तुम्ही वारंवार सांगता, तर ह्याच व्यवस्थेची, कारण इथे सिलेक्शन प्रोसिजर नाही, इथे सिलेक्शन क्रायटेरिया नाही, इथे नेपोटिझम दिसतो आणि या ठिकाणी बरचसं जे न्यायिक प्रांतातलं टॅलेंट आहे, ते टॅलेंट न्याय प्रक्रियेच्या व्यवस्थेमध्ये उपयोगाला आलेलं आपल्याला दिसत नाही. असे जे काही आहे आणि एक नेपोटिझम टाइप भाऊबंदकीचा एक व्यवहार आहे, तर त्यांनी ते दिलं हेडिंगचं करून, की एव्हरी थर्ड हायकोर्ट जज इज ॲन अंकल. आणि हे वाक्य कोणाचं आहे, तर हे राजेंद्र पाल लोढा, जे भारताचे 41वे सर न्यायाधीश होते, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हे सरन्यायाधीश होते राजेंद्र माल लोढा, यांच्या वाक्यावरती एक मथळा 2014 3 मे 2014च्या हिंदुस्तान टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेले आर्टिकलच त्यांनी मला पाठवलं, की या आर्टिकलवर तुमचं काय म्हणणं आहे, हे खोटं आहे का, आणि एक सरन्यायाधीश बोलतो तर हे कसं खोटं समजायचं. जर अशी भाऊबंदकीने ज्युडिशरी चालवली जात असेल, तर यामध्ये तर ह्या सगळ्याची बीज नाही आहेत. आणि सरतेशेवटी त्यांनी परत त्या कॉलेजियम सिस्टीमवर प्रश्न उपस्थित केलेले आहे. एक दोन प्रश्नांची ही असती सरबत्ती तर त्याला ठीक आहे, परंतु अनेक भागातून जेव्हा असे प्रश्न विचारले गेले, काही प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट सुद्धा आहे, त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहे, की तुम्ही जेव्हा संविधानाचं पारायण आणि ज्युडिशियरी, कॉलेजियम सिस्टम, ज्युडिशियरी बद्दलचं सगळं सांगत आहात, तर ही सर्वसाधारण जनतेच्या, सर्वसाधारण व्यावसायिकांच्या मनातली प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर आपल्याला उत्तर शोधलं पाहिजे. कालचा एक प्रश्न मला आठवतो, परवाच्या याच्यावर विचारलेला. तो असा होता, की आपण ही कॉलेजियम सिस्टीम बदलण्यासाठी काही चेंजेस किंवा बदल घटनेमध्ये घडवून आणू शकत नाही का? त्याचं उत्तर आपण दिलं, की ते बदल झालेले आहेत वेळोवेळी. कॉलेजियम सिस्टीमचा संपूर्ण इतिहास 1973 पासून 50 ते 73 हा पहिला टप्पा, 73 ते 93 हा दुसरा टप्पा, 93 ला कॉलेजियम सिस्टीम आल्यानंतर तिसरा टप्पा आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपण बघितलेलं आहे, की नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ऍक्ट 1914 ला आलेला आहे. आता ही घटनेमध्ये बदलाची सुद्धा प्रक्रिया आपल्याला दिसते, पण तरीही प्रश्न सुटत नाही. तर परत फिरून फिरून मुख्य प्रश्न याच्यावर येतो, की कॉलेजियम सिस्टीम मध्ये जे लॅक्युना आहेत, ते लॅक्युना आपल्याला दूर करून खऱ्या लोकांना खरा इथे चान्स दिला तर काही होऊ शकत नाही का? कारण ज्युडिशियरी इंडिपेंडंट आहे, स्वायत्त आहे, इथपर्यंत आम्ही मानतो, की ठीक आहे, ज्युडिशियरी इंडिपेंडन्स पाहिजे, स्वायत्तच पाहिजे. तिच्यावरती कार्यकारी मंडळाचा अंकुश नको असला तर तो अत्यल्प पाहिजे. त्यांच्या न्याय प्रक्रियेच्या स्वायत्ततेमध्ये काही बाधा येणार नाही. इतक्या लिमिटेड तो अंकुश असेल असेल तर आम्हाला काही हरकत नाही. परंतु न्याय व्यवस्था ही वेगळीच पाहिजे. पण न्याय व्यवस्था वेगळी असताना न्याय व्यवस्था तितकीच जबाबदारही असली पाहिजे. आज जे लाखोच्या संख्येने प्रत्येक प्रांतामधले प्रत्येक कोर्टामध्ये खटले प्रलंबित आहे, याला जबाबदार कोण? जर न्याय व्यवस्था ही कार्यकारी यंत्रणेपासून वेगळी आहे, तर कार्यकारी यंत्रणा म्हणेल हा प्रश्न तुम्ही न्याय व्यवस्थेला विचारा. न्याय व्यवस्थेला प्रश्न विचारायला गेलं तर तिथे अपमानाची मांदियाळी सुरू होते, की अमुक असे प्रश्न ज्याच्यातून न्यायाचा किंवा न्यायालयाचा अपमान होईल असं तुम्ही विचारू शकत नाही. ही एक प्रकारची मुस्कटदाबी, एक प्रकारची ऑटोक्रसी इथं आम्हाला बघायला मिळते, की न्याय असं का होतं असं जर बोललं तर त्याच्या इकडे प्रॉब्लेम आहे. न्याय व्यवस्था स्वायत्त आहे पण बेजबाबदार आहे, अशा प्रकारची वक्तव्य ऐकायला मिळतात. तर ही जी एकंदर परिस्थिती आहे आणि पारायणाचा आपला उद्देशच ते आहे. भले आज या एका अनुच्छेदावर तिसरं लेक्चर होत आहे, 3 खंड आपण याच्यावरती 3 सेशन्स मध्ये आपण बोलतो आहोत. तरीही मला वाटतं या प्रश्नांचं
या प्रश्नात टाळून पुढे जाणं इष्ट नाही. म्हणून आपण या प्रश्नांवर जरा सखोल विचार करूया. पंचशिलाचं तत्व आम्ही जे अंगीकारलं त्याच्यामध्ये बदल करणं शक्य आहे का? त्याच्यामध्ये पंचशिलाचं तत्व ही एक गाईडलाईन आहे. कधीतरी एक उदात्तता राष्ट्राला दाखवायची असते जगामध्ये. आम्ही एक वैश्विक तत्वावर चालणारे आहोत. त्याच्यासाठी जी उदात्तता असेल की 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका संन्यासाला चुकीच्या पद्धतीने शिक्षा होता कामा नये, इनोसंट माणसाला शिक्षा होता कामा नये. आता तुम्ही म्हणता तसे प्रश्नकर्त्याने विचारलं तसं हे तत्व बदलून की 99 संन्यासी किंवा चांगली माणसं, इनोसंट माणसं ही सुटली तरी चालतील, परंतु एक गुन्हेगार कुठल्याही परिस्थितीत सुटता कामा नये. तर हेही तत्व तेवढंच योग्य आणि लागू पडण्यासारखं आहे. आता ही तत्व लागू पडली म्हणजे मला तर कुठे घटनेमध्ये पंचशील आणि पंचशिलाची ही तत्व बंधनकारक आहे असं नाही. जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती अशा प्रकारच्या पंचशिलांच्या सिद्धांतामधून आलेली असेल असा कयास आपण बांधून याच्यावरती कट्टाकूट करतो. तर मला वाटतं हे सर्वस्व न्याय व्यवस्थेवर सोपवलेलं बरं, कारण याच्यामध्ये न्यायव्यवस्था असं कधीही म्हणणार नाही की इनोसंट माणसाला शिक्षा झाली पाहिजे. दिल्लीचं एक उदाहरण आहे की खोट्या रेप केसमध्ये एक माणूस 21 वर्ष तुरुंगात होता आणि तो तुरुंगातून जेव्हा सुटला तेव्हा निष्पन्न झालं की ही केसच निकालच खोटी होती. तर अशा वेळी असा प्रश्न पडतो की खरंच चोर सोडून संन्यासाला बळी देण्याचा प्रकार झालेला आहे का? आणि असं अपवादात्मक परिस्थितीमध्ये होऊ शकतं, ही वस्तुस्थिती आहे. याकडेही आपण लक्ष वेधलं पाहिजे. परंतु सहसा न्याय व्यवस्था हे बघते की गुन्हा कोणी केला, गुन्हेगार त्याच्यावरती पूर्णत्वाने गुन्हा सिद्ध होतो का? बियॉन्ड रिझनेबल डाऊट, BRD हा जो कन्सेप्ट आहे की कुठलाही पुरावा कुठल्याही प्रकारचा संशयाच्या पलीकडे सिद्ध झाला असेल तरच आपण त्याला गुन्हेगार म्हणतो किंवा गुन्हेगार म्हणत नाही. असं होत नसेल तर आपण त्याला गुन्हेगार म्हणत नाही. एव्हिडन्स विदाउट फ्लॉ, त्याच्या विरुद्धचा पुरावा त्याच्यामध्ये इतकीशी कसूर नाही पाहिजे. आणि आजकाल आधुनिकतेच्या बाबतीत काय झालेलं आहे की कुठलाही पुरावा असेल तर त्याला डिजिटल फोरेन्सिक किंवा सायबर फोरेन्सिकची जोड मिळालेली आहे. एखादा सर्कमस्टान्शियल परिस्थितीजन्य पुरावा असेल, त्या पुराव्याला जर डिजिटल पुरावा सपोर्टला मिळत असेल तर 100% आपल्याकडे पुराव्यांची निष्पत्ती होते आणि अशा प्रकारे शिक्षा या होऊ शकतात. म्हणजे हे कोणीही मानणार नाही की बाबा जो गुन्हेगार आहे तो सुटला पाहिजे आणि जो गुन्हेगार नाही आहे तो अडकला पाहिजे. हे सर्वस्तू सद्विवेकाला धरून आहे की ज्याने गुन्हा केलाय, जो गुन्हेगार आहे, जो गुन्हेगार निष्पन्न झालाय, त्याला शिक्षा ही पुराव्यानिशी बियॉन्ड एनी डाऊट झाली पाहिजे. आणि असं होत असताना न्यायाची बूज ही राखली गेली पाहिजे. पण दुसरा त्याला धरून प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात खटले मग प्रलंबित का? कारण जस्टिस डिले जस्टिस डिनाईड, बरोबर आहे. एखादी केस एखाद्या माणसावर लागली असेल किंवा एखादा फिर्यादी त्याच्यामध्ये असेल, फिर्यादीनी केस लावली असेल, त्याचं काहीतरी चोरीला गेलं असं आपण समजतो आणि त्या केसला 10 वर्ष लागली, तर 10 वर्षामध्ये काळ एवढा बदलून जातो, त्याची 1-2 घरं बदलून जातात, तो कुठेतरी निघून जातो, परत त्याला त्या केसमध्ये इंटरेस्ट राहत नाही, त्याला ते समन्स आणि वॉरंट आणि जाणं आणि येणं सतत सुरू राहतं. आज काय तर आज वकील नाहीये, आज काय तर आज जज साहेब सुट्टीवर आहे, आज काय तर आज कोर्टातलं काम जास्त आहे, म्हणून बोर्ड खालच करून सगळ्यांना तारखा दिल्या जातात आणि 1-2 केसेसच चालवल्या जातात. हायकोर्टाच्या गॅलरीमध्ये तुम्ही बघितलं तर जेव्हा बोर्ड आणि बोर्डावरच्या ज्या केसेस आहे प्रत्येक न्यायालयातल्या त्या डिक्लेअर होतात. त्याच्यामध्ये साधारण 40, 50, 60 अशा केसेस डिक्लेअर होतात. म्हणजे ही 60 खटले आज या न्यायालयामध्ये चालवली जाणार आहेत. मग त्या 60 खटल्यांचे वकील, फिर्यादी, वादी, प्रतिवादी हे सगळे येऊन तिथं न्यायालयामध्ये थांबणार. मुश्किलीनं जर त्याच्यातले समजा 10, 20 किंवा 25 कधीही पूर्ण बोर्ड हा रीच होत नाही. मग बाकीचे जे खालचे आहे, ते खालचे काय करायचे? मग खालचे करण्यासाठी न्यायालय सांगतं 2, 2:30, 3 वाजता की आता काही बाकीचे होणार नाही, त्या सगळ्यांना तारखा देऊन मोकळं करा. हे 2 किंवा 3च खटले आणि एखादा त्याच्यात क्लिष्ट गुंतागुंतीचा खटला असेल, तर 1 किंवा 2च खटले चाललेले आहेत संपूर्ण दिवसभर ना बाकीचे सगळे 40, 50, 60, 60 खटले जे आहेत त्यांना तारखा मिळालेल्या आहेत. आता या तारखा मिळाल्यानंतर परत त्यांना तीच परिस्थिती निर्माण होईल. म्हणून काही लोक असा विचार करायला लागलेले आहे की अरे पहिल्या 4, 5, 10 नंबरमध्ये जर आपलं मॅटर आलं तर फार चांगलं होऊ शकतं.
मग त्याच्यासाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतात? अनेक मार्गाने इथे वाम मार्ग मी म्हणेन, असा विचार करायला लोक प्रवृत्त होतात. न्याय व्यवस्थेला माझी हात जोडून विनंती आहे, की जी पट्टी तुम्ही डोळ्यावर बांधून तराजूचं जे प्रतीक आम्ही ठेवलेलं आहे, त्याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. कमीत कमी आतल्या गोष्टी त्या आकलनासाठी तरी कधीतरी थोडी पट्टी ढिली करून बघावी खालच्या नजरेने, की इथे काय चाललेलं आहे. अनेक गोष्टी न्याय प्रचूर बुद्धीला जाणवतील, की खरंच हा या प्रकारचा त्रास जनतेला आहे आणि त्याच्यामुळं प्रलंबित खटल्यांची जी एक मोठा ढिगारा आमच्याकडे निर्माण झालेला आहे, त्याचं निरसन कसं करता येईल याचाही विचार केला पाहिजे. त्यालाच जोडून प्रश्न आहे, की कुठल्याही कोर्टामध्ये त्या राज्यातल्या त्या ज्युरिडिक्शन मधल्या केसेसचा विचार करता पुरेशी न्यायाधीश, पुरेशी मॅजिस्ट्रेट संख्या दिसत नाही. म्हणजे अपुरे अपॉइंटमेंट होतात आहे. त्याच्यामुळं कोर्टाच्या कामावर अतिशय ताण निर्माण झालेला आहे. शेवटी माणूस आहे आणि त्याच्यावर ताण हा येणारच. एका माणसाकडे 4-5 खटले चालवण्याची क्षमता असेल, त्याला जर 50 खटले आपण दिले, तर तो निश्चितपणे त्याच्यावरती ताण वाढेल आणि न्यायाधीशावरचा, न्यायालयावरचा, मॅजिस्ट्रेटवरचा ताण म्हणजे त्यांच्या हाताखाली असलेल्या संपूर्ण यंत्रणेवरचा ताण. मग तो स्टेनो असेल, टायपिस्ट असेल, चपरासी असेल, क्लार्क असेल, इंटरप्रिटर असेल, कोर्टाचा प्रॉसिक्युटर असेल, गव्हर्नमेंट प्लीडर असेल, या सगळ्या यंत्रणेवर तो ताण वाढतो. तर कोर्टामध्ये त्यांच्या ज्युरिडिक्शन खाली जेवढ्या केसेस आहे त्याचा निचरा होण्याच्या प्रमाणामध्ये न्यायाधीशांची संख्या असणे, त्यांच्या संख्येबरोबर तशा प्रकारची यंत्रणा सुद्धा कार्यान्वित असणे, हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. याकडेही एका प्रश्नकर्त्यांनी लक्ष वेधलेलं आहे, की न्यायाधीशाची अपुरी संख्या. त्यानंतर याला तोडगा म्हणून काही म्हणाले, की मग संख्या वाढवली तरी एवढे कुठं न्यायालय बनवणार आणि न्यायाधीश बनवणार. तर प्रत्येक न्यायालयाच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे यूपीची असो, झारखंडची असो की महाराष्ट्रातली असो, आपल्याला अनेक बिल्डिंग निर्माण करावी लागलेली आहे. हे खरं आहे, जुन्या बिल्डिंगमध्ये लोक बसायचे आणि न्यायनिवाडा, न्यायालयाची कामं चालवी. न्यायालयाची संख्या वाढली, न्यायाधीशांची संख्या वाढली, तर बिल्डिंगांची संख्या वाढेल आणि त्याच्यासाठी जो सगळा निधी आणि हे सगळं लागणार आहे, ते परत जास्त रेव्हेन्यू सरकारचा खर्च होणार त्याच्यावरती. त्यापेक्षा जे आहेत हयात न्यायालय ती 24 तास जर चालवली तर. आणि याच्यावरती त्यांचं उत्तर असं आहे, की पोलीस खातं जे आहे, कायद्याच्या ज्या यंत्रणा आहे, त्या जर देशामध्ये 24 तास कार्यरत राहत असतील, तर न्यायव्यवस्था ही 24 तास कार्यरत का राहू नये? आणि म्हणून त्या प्रमाणात न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंट, न्यायाधीशांची संख्या वाढवली, तर आपलं काही बिघडणार आहे का? अशा प्रकारच्या काही उत्तराचा त्याच्यामध्ये प्रश्नातच उत्तरं टाकून लोकांनी विचारलेली आहे. याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने मला जाणवते, न्यायाधीशांची भरती हा एक याच्यावर तोडगा असू शकतो. 24 तास न्यायालय हा पण तोडगा असू शकतो. पण याचा विचार एक्झिक्युटिव्हनी केला आणि त्याप्रमाणे एक्झिक्युटिव्हनी रेव्हेन्यू जर प्राप्त करून दिला, उपलब्ध करून दिला, तर हे शक्य आहे. परंतु इथे परत मग एक्झिक्युटिव्ह मोठं की न्यायालय मोठं याचं बाब येईल. हे निर्णय कोणी घ्यायचे आणि कोणी राबवायचे? तर हे निर्णय न्यायालय व्यवस्थेच्या शिखरस्थानी झाले पाहिजे आणि त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळाचा सुद्धा पैसा पाण्याच्या बाबतीमध्ये जे खर्च त्याला येणार आहे, ही यंत्रणा चालवून ठेवण्यात जो खर्च पडणार आहे त्याच्यासाठी झाली पाहिजे आणि अशी सांगड घालून आपल्याला अशा प्रकारचे बदल घटनेमध्ये करून घ्यावे लागतील आणि त्या बरहुकूम कायदे निर्माण करून मग आपल्याला अशी यंत्रणा, वाढीव न्यायिक यंत्रणा निर्माण करता येऊ शकते. त्या दृष्टीनं जो परवाचा प्रश्न काल विचारलेला होता, तो की घटनेमध्ये आपल्याला बदल करून न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करता येणं शक्य आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो, ते शक्य आहे. कारण संसद, वी द पीपल ऑफ इंडिया, ती निर्माण झालेली संसद, पार्लमेंट ही आपल्याकडे सर्वोच्च बॉडी म्हणून गणली जाते ना. पार्लमेंटला असे कायदे पारित करण्याचा, घटनेमध्ये तशा दुरुस्ती घडवून आणण्याचा पूर्ण अधिकार आहे. पार्लमेंट हे करू शकते. आता पार्लमेंट करू शकते म्हणजे पार्लमेंट कोणीतरी माणूस आहे, त्याला काम दिलेलं आहे, त्यांनी ते करावं असा प्रघात नाही. पार्लमेंट करू शकते म्हणजे तुमचे खासदार जे पार्लमेंटमध्ये
जनप्रतिनिधी म्हणून निवडून जातात ते करू शकतात. या खासदारांना खरंच जर ते जनाचे प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी असतील, तर ही जाणीव आणि ही वेदना प्रथम असली पाहिजे. ही वेदना कशी तिथं कार्यान्वित करावी, यासाठी त्यांनी आपलं म्हणणं मांडलं पाहिजे आणि त्यांचं म्हणणं ऐकलं सुद्धा गेलं पाहिजे. आता इथे परत पक्ष, राजकीय पक्ष हा भेद आपल्याला विसरून चालणार नाही. राजकीय पक्ष अशासाठी की एका पक्षाचं प्राबल्य असलेलं जर सरकार असेल केंद्रामध्ये, तर त्या पक्षाची तशी भूमिका पाहिजे. त्या पक्षाने तसं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मेन्शन केलं असलं पाहिजे, किंबहुना त्या पक्षावर तशा प्रकारचं बंधन कायद्याने असेल तरच असा पक्ष अशा प्रकारचं काम घडवून आणू शकतं. जर पक्ष किंवा पक्षप्रमुखांची तशी भूमिका नसेल, तर निवडून गेलेले खासदार किंवा विधानसभेतले आमदार हे काय करू शकतात? तर त्याचं उत्तर आहे, हे काहीही करू शकत नाही. काहीही करू शकत नाही. 2010 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी असताना घटनेमध्ये एक दुरुस्ती आलेली आहे. अर्थात आपण पुढे बघणार आहोत. त्या घटना दुरुस्तीमध्ये असं म्हटलेलं आहे, की जो कोणी मेंबर ऑफ पार्लमेंट पक्षाच्या धोरणाविरुद्ध आपलं मत प्रदर्शन करेल पार्लमेंटच्या सेशन्स मध्ये किंवा ऑन द फोरम ऑफ पार्लमेंट, त्याचं सदस्यत्व म्हणजे पार्लमेंटचं सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं. म्हणजे जे लोकप्रतिनिधी तुम्ही जनकल्याणार्थ तिथं निवडून पाठवलेले आहे, तिथं त्यांना पक्ष नावाच्या प्रक्रियेतून जेव्हा जावं लागतं, तेव्हा त्या पक्षाने जर त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी लावली असेल, त्यांच्या कानामध्ये बोळे ठुसून दिलं असेल आणि त्यांना तिथे बसवलेले असतील, तर हे कोणी करायचं? अशा प्रकारच्या घटना दुरुस्त्या ज्या कॉलेजियम सिस्टीम म्हणा किंवा न्याय प्रक्रियेच्या गतिमान होण्याकडे म्हणा, त्या कोणी राबवायच्या? असे असे जे प्रश्न आहे, की आपण जेव्हा हे पारायण बघतो तेव्हा एक प्रश्न आणि एक उत्तर असं होत नाही. कारण प्रश्नाला जितक्या दश दिशा असतात, तितक्याच उत्तराला त्या दश दिशाच्या प्रत्येक दिशेला 10 दिशा म्हणून शत किंवा सहस्त्र दिशा निर्माण होतात. आणि म्हणून हा भारतीय संविधानाच्या पारायणाचा विषय इतका जटिल होत चाललेला आहे, की खरंच तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवून उत्तराभिमुख जर काही शोधायचं असेल, तर नवीन पिढीने याचा साकल्याने विचार केला पाहिजे. सखोल असा अभ्यास केला पाहिजे. विश्लेषणात्मक डाटा एनालिसिस झालं पाहिजे आणि ते होऊन काय याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला करून घेता येईल हे समजलं पाहिजे. हे करून घेण्याची प्रक्रिया तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा हे समजेल, की घटनेतली सगळी मूल्य जर अपहरण करण्यात आलेली आहे, हायजॅक झालेली आहे आणि हे हायजॅक करणारी जी शक्ती आहे, ती शक्ती डेमोक्रेसीला कॉर्पोरेटोक्रेसी कडे घेऊन जाते किंवा मग डेमोक्रेसीची ऑटोक्रेसी होते. ही जी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये तुम्हाला सहभागी झालं पाहिजे. जे लोक बौद्धिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या कट्टाकूट करतात, आमच्यासारखे 2-4 लोक बोलतात, कोणी ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर नाही ऐकलं. माझा प्रश्न असा आहे, की हा कट्टाकूट तुम्हाला तुमच्या मनामध्ये संवेदना म्हणून जाणवत असेलच, की जेव्हा तुम्ही इतके ओळीने प्रश्न विचारता, तेव्हा मला वाटतं हे सगळे तुमच्या संवेदना जिवंत आहे, सतेज आहे. त्या संवेदनांना प्रमाण समजून तुम्ही उत्तर काय असू शकते याचा जेव्हा विचार करता, तेव्हा हे सगळं घडतं आणि हे सांगणं मला माझं कर्तव्य वाटतं, की हे पार्लमेंट सर्वोच्च बॉडी आहे. तिथे अशा घटना दुरुस्त्या होऊ शकतात. पण पार्लमेंटमध्ये जाणाऱ्या लोकांची तोंड जर अशा प्रकारे तिथं बंद असेल, तर कोण करतं? कोणीतरी एक पक्ष, कोणीतरी एक त्याचा मुख्य किंवा प्रमुख माणूस आणि त्याचं सरसंधान कोणाशी असतं? हे अर्थशक्तीचे असतं. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला ही जी सिस्टीम आहे ती परिवर्तनशील करण्याचं काही गमक आहे का? तर ते तुमच्या हातातच आहे, लोकशाहीचं मूल्य मतदान. हे वापरून तुम्हाला परिवर्तनशील राजकारण, परिवर्तनशील राजकारणाची नांदी, ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉलिटिक्सची बीज या भूमीमध्ये भारताच्या रोवता आली पाहिजे.
तर असं झालं तर याच्यातून आपल्याला काहीतरी सकारात्मक, उद्या चांगल्या आशेचा सूर्योदय पुढे येऊ शकेल. तर हे झालं, आपण अपुरी संख्येपासून सुरुवात केली आणि तिथपासून हे सगळे बदल आणि 24 तास न्यायालय चालवायची की नाही चालवायची त्याच्याबद्दलची चर्चा. आता एक प्रश्न मोठा चमत्कारिक विचारलाय त्यांनी, की काही विशिष्ट न्यायालयांच्या समोर विशिष्ट वकील जर उभे राहिले, तर तुम्हाला 100% तिथे तुमच्या बाजूनी निकाल किंवा न्याय मिळू शकतो. तुमच्या बाजूनी न्याय, त्याच्यातच न्याय आहे का अन्याय आहे हे समाविष्ट होतं. यशवंतांनी जसं विचारलं, की तुम्ही खून केला, ठीक आहे खून केला तुम्ही जाऊन अमुक वकिलाला भेटा, तो तुम्हाला बरोबर जमानतचा प्रबंध करून देईल. हे जे आहे हे मोठं दुःखदायी चित्र आहे. खरं तर व्यावसायिकदृष्ट्या याच्यावर बोलणं कितपत योग्य आहे हे मला कळत नाही. पण तरीही ही वेदना म्हणून बोललं पाहिजे, की हा जो एक संदेश किंवा हा समज लोकांच्या मनामध्ये पसरत चाललेला आहे, याचाही विचार कुठेतरी डोळ्यावर पट्टी बांधलेल्या आमच्या न्यायव्यवस्थेने करावा. कधीतरी ही पट्टी सैल करावी, डोळे उघडावे आणि बघावे काय चाललेलं आहे. का असं होतं? लोक असं का बोलतात? त्याची कारणं कुठे आहेत? निष्णात गुणवत्ता हे मी कधीच नाकारत नाही. ती तर पाहिजेच आपल्याला. ज्यावेळी कुलभूषण जाधवच्या खटल्यासाठी हरीश साळवे गेले, तेव्हाही काही विरोधक चर्चा करणारे होते, की ते एकटेच निष्णात आहेत का? एकटेच गुणवत्ताधारी आहे का? आम्हीही त्या गुणवत्तेने आमचे केसची मांडणी करू शकतो. गुणवत्ता आणि निकष हे हे ही भाग आहे त्याच्यातला. म्हणजे एखाद्या ॲडव्होकेटकडे खरंच असं काहीतरी स्किल असेल आणि त्या स्किल गुणवत्तेच्या भरोशावर एक कन्व्हिन्सिंग पॉवर असेल. कोर्टामध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा आपला मुद्दा न्यायाधीशांना कसा पटावा यासाठी आपण ज्या काही क्लुप्त्या करत असतो. हिंदी सिनेमामध्ये चालतं ते तुत्रटपणा सोडून द्या. तो भाग वेगळा आहे. पण त्याशिवाय निखालस तत्व, सिद्धांत आणि कायदेशीर बाबीप्रमाणे जेव्हा आपण न्यायालयाला एखाद्या बाबतीत कन्व्हिन्स करू शकतो, अशा बाबतीत आपल्या गुणवत्तेवर आपल्याला न्याय मिळू शकतो आणि असे गुणवत्ताधारी ॲडव्होकेट्स जे असतील, त्यांच्याकडे जर लोकं अमुक एका न्यायासाठी आम्हाला याच्याकडून न्याय मिळेल म्हणून जात असतील, तर त्याच्यात वावगं काही नाही. पण त्याशिवाय त्याशिवाय जर काही विपरीत समीकरणं निर्माण झाली असतील आणि त्या विपरीत समीकरणाच्या आधाराने जर हे तत्व रुजत असेल, की अमुक एक झालं तर टमक्याकडे जा, तो तिथं बरोबर करून घेईल, याचा अर्थ कुठेतरी कॉलेजियम सिस्टीम आणि चीफ जस्टिस राजेंद्र पाल लोढा यांनी उद्धृत केलेलं वाक्य, की एव्हरी थर्ड हायकोर्ट जज इज अ अंकल, हे हिंदुस्तान टाइम्स मधलं 2014 साली प्रकाशित झालेलं आर्टिकल मला वाटतं डोळ्याखालून घालून त्याच्यावर विचार झाला पाहिजे. असं होता कामा नये. नियमाला अपवाद असतात. एखादं अपवादात्मक उदाहरण असूही शकतं. समाज काही त्याचं एवढं बाऊ करत नाही. पण जेव्हा अपवादच नियम होण्याचा मार्गावर असतो, तेव्हा मात्र असे प्रश्न जनतेकडून विचारले जातात आणि त्याचं उत्तर देण्यासाठी आपण बांधील आहोत, आपण जबाबदार आहोत. आपण स्वायत्त असलो तरी आपली जबाबदारी न्यायिक प्रांतातली आपल्याला नाकारता येणार नाही. याचाही विचार या ठिकाणी सुज्ञ न्यायव्यवस्थेचे जे पाईक आहेत, त्या सगळ्यांनी करावा अशी माझी अतिशय नम्रपणे त्यांना विनंती आहे. चौथा प्रश्न होता फास्ट ट्रॅक कोर्टाचा, की शीघ्रगती न्यायालय हे किती प्रभावी आहे. निर्भया प्रकरण इतकं घृणास्पद प्रकरण, एवढा सज्जड पुरावा आणि या पुराव्याचा पाठपुरावा सुद्धा तेवढाच भरभक्कम न्यायालयामध्ये होत होता सरकारच्या वतीने, शासनाच्या वतीने. तरीही शिक्षेच्या पूर्णत्वाला 7 वर्ष लागली. मग याला फास्ट ट्रॅक कसं म्हणायचं? याच्यावरती 2 प्रश्न निर्माण झाले, की शीघ्रगती न्यायालयाची जी प्रक्रिया आहे, ती एवढी शीघ्र होती का? जे प्रोसिजर सी आणि सी मध्ये सिव्हिल प्रोसिजर कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये दिलेली आहे, न्याय प्रक्रिया चलित होण्याची, ती प्रोसिजर का बदलत नाही? का न्यायाधीशांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये काम करणाऱ्या न्यायाधीशांना असे स्पेशल पॉवर दिले जात नाही, की समन्स आणि मग वॉरंट आणि मग अजामीनपात्र आणि जामीनपात्र आणि मग असं तसं हे सगळं करण्यापेक्षा एक समरी इश्यू टॅकल करता यावा
शीघ्र गतीने त्यांना त्याच्यात निर्णय देता यावा असं फॅसिलिटेट होणारं आपण बदल करून त्यांना ते देऊ शकत नाही का? मला वाटतं हा प्रश्न पूर्णतः सरकारच्या अखत्यारीत असल्यासारखं जरी दिसत असलं तरी न्यायव्यवस्थेच्या अखत्यारीत आहे. आणि मला वाटतं चीफ जस्टिस ऑफ इंडिया नी कधी याच्यामध्ये लक्ष घालून याचा विचार केला तर हे होणं शक्य आहे. न्यायालयीन प्रक्रियेची बांधणी न्यायालय आपल्या अधिपत्याखाली करू शकते. त्याचा पूर्ण प्रोसिजरल सिस्टम लेट डाउन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, सरन्यायाधीशाला आहे. आणि मला वाटतं त्यांनी याच्यात लक्ष घातलं तर या प्रकारची शीघ्रगती न्यायालयाची प्रक्रिया सुद्धा तितकीच शीघ्रगती करता येणं शक्य आहे. दुसरा मुद्दा याच्यात असा मांडला, फास्ट ट्रॅक कोर्टामधून फास्ट न्याय मिळत नाही त्याच्यामध्ये, की वकील मंडळी काही वकिली पवित्रे आपापल्या पद्धतीने चालवतात. आणि घटना, लोकशाही, संविधानिक पार्लमेंटरी सिस्टम, त्याच्यामध्ये सगळ्यांना न्याय, कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, मूलभूत हक्क महत्वाचे आहेत. हे सगळे हे टोपणं लावून ते लोक न्याय प्रक्रियेमध्ये शीघ्र गतीने होऊ नये त्यासाठी बाधा घालत असतात. आणि निर्भया प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात मधला निर्णय असो, तो दयेचा अर्ज असो, की बाकी अजून काही कारण असो, त्या सगळ्यांमुळे परिणाम असा झाला की ज्या शीघ्रतेने न्यायालय निर्णय देण्याची प्रक्रिया पार पाडत होतं तिथे आमची लोकशाही प्रक्रिया, संविधानिक पार्लमेंटरी सिस्टम आणि सर्वांचे अधिकार याचा वसा घेऊन वकील मंडळींनी काही पवित्रे असे घेतले होते, की काही टॅक्टिस अशा केल्या होत्या की ज्याच्यामधून हा डिले होत होता, ही बाधा येत होती शीघ्रगती न्यायदानाच्या प्रक्रियेत. त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे निर्भया केसमध्ये एका आरोपीचं डायव्होर्स पिटिशन फाईल करण्यात आलं. आता हे डायव्होर्स पिटिशन त्याला अटक झाल्यानंतर फाईल करण्यात आलं होतं. तर हे जे असे पवित्रे वकील मंडळी कधी-कधी वापरतात, ते जरी टेक्निकली करेक्ट असले, कायद्याच्या चौकटीत बसणारे असले, तरीही अशा पवित्र्यांवर जे पवित्रे मुद्दामून केसच्या डिले करण्यासाठी दिलेले आहे. आणि त्यांनी असं कोर्टामध्ये व्ह्यू, की जोपर्यंत या आरोपीवरचा हा खटला न्यायालयामधून निर्णयित होत नाही, तोपर्यंत याला शिक्षेची अंमलबजावणी होऊ नये किंवा शिक्षा देऊ नये, तोपर्यंत हे केस पेंडिंग ठेवावी. आता असे कोण वकील महोदय असतील त्यांनाही मी विनंती करतो, ठीक आहे तुम्ही तुमच्या असिलाला वाचवण्याचा प्रयत्न करताय. तुमचे असील तुमच्यासाठी प्रमाण आहेत. तुम्ही एका बाजूने मानवतेची बाजू राखणार आहात, एका बाजूने कोणाला चुकीच्या माणसाला शिक्षा होणार नाही ती बाजू राखणार आहात, एखाद्या बाजूने संविधानातले सगळे मूलभूत हक्क तुम्ही वापरून घेणारा जो तुमचा सनदशीर, कायदेशीर, संविधान प्रचूर अधिकार आहे, हे सगळं तुम्ही करणार आहात. पण हे सगळं करत असताना कुठेतरी एक मॉरल आणि इथिक्स नावाची जी संकल्पना आहे, त्याचा विचार आपल्या प्रोफेशनच्या वरती उचलून मानवतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघा, की निर्भया प्रकरणामध्ये ज्या निर्घृण पद्धतीने अत्याचार झालेले आहे, त्या आई-वडिलांच्या डोळ्याची आसव 7 वर्ष सतत वाहत आहे. त्यांना पुसणं हा सुद्धा तुमचा एक धर्म नाही का हो? आणि आपण जर असा धर्म बघितला तर तुम्ही तुमचं काम करा. पण त्या कामामध्ये काही अशा क्लुप्त्या, अशी स्ट्रॅटेजी वापरून शीघ्रगती न्याय होणार नाही, अशा प्रकारचं जर तुम्ही काही यंत्रणा किंवा काही रचना करत असाल, तर मला वाटतं आपण या ठिकाणी चुकतो आहोत. आणि तिथं आपल्यावर नैतिक बंधनं असली पाहिजे. एक नैतिक बंधन याच्यातून उपाय आहे. दुसरं, अशा प्रकारच्या प्रोसिजरल पद्धतीमध्ये काही चेंजेस किंवा काही बदल न्यायालयाने जर घडवून आणले आणि न्यायालयांनी अशा प्रकारात जर थोडा स्ट्रिक्ट स्टँड घेतला, की तुमचं जे आर्ग्युमेंट आहे ते या याच्या पुरतं ठीक असेल, पण नंतर पुढे अमुक-अमुक याच्यासाठी आम्हाला काही ते जास्त तुमचा पाळणा समोर घेऊन ऐकून घ्यावा लागणार नाही. कारण तत्व ही अशी सांगतात, बाकीचं तसं सांगतात. म्हणून आम्हाला याच्यामध्ये पुढे जावं लागेल. असा जर पवित्रा घेतला, तर या 2 पद्धतीनं म्हणजे वकील मंडळींनी आपली स्वतःची नैतिक बाजू ओळखून आपल्या व्यावसायिक स्तराच्या वर थोडासा विचार करणं आवश्यक आहे. आणि न्यायालयाने अशा क्लुप्त्या चुकीच्या पद्धतीने राबवून जर डिले करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर अंकुश
लावण्याची गरज आहे असं या ठिकाणी वाटतं. असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल. 5वं विचारण्यात आलं की कॉलेजियम सिस्टीममध्ये आमूलाग्र बदलाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं ऑनलाईन केसची विल्हेवाट होऊ शकते का? हा एक तरुण विद्यार्थी आहे. 12वी नंतर LLB करतो आहे. दुसऱ्या वर्गाला आहे. दुसऱ्या वर्षात मतलब 3रं सेमिस्टर याचं आहे. तर हा विद्यार्थी म्हणत होता की ऑनलाईन केसची विल्हेवाट व्हायला काय हरकत आहे? माणसाने घरीच बसावं, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्याने ऑन ठेवावा, त्याने ऐकावं, त्याने बघावं काय-काय चालू आहे आणि ऑनलाईन तिथल्या तिथे निर्णय होऊन एक समरी पॉवरनुसार जर असं आपण केलं, तर ऑनलाईन केसची विल्हेवाट फास्ट होऊ शकते का? मला वाटतं हे सजेशन फार चांगलं आहे. 26/11 मध्ये जो डेव्हिड राणा होता, अमेरिकेमध्ये त्याला तुरुंगात ठेवलं होतं आणि तून त्याला भारतात प्रत्यावर्तित करणे शक्य नव्हतं. अशा वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टाने हे केलेलं आहे. पण या विद्यार्थ्याची तगमग अशी होती बोलण्याची, की हे सगळ्याच बाबतीत का होत नाही? साधी जरी केस असली तरी त्या माणसाला कोर्टात हजर राहा फिजिकली असं सांगितलं जातं. त्याचं एक्झिस्टन्स आणि त्याची आयडेंटिटी, त्याचं लोकेशन हे ट्रॅक करण्याचं, ट्रेस करण्याचं आणि कन्फर्म करण्याचं माध्यम आपल्याकडे ऑनलाईन डिजिटल क्रांतीमधून उपलब्ध झालेलं आहे. ते आपण बघितलं पाहिजे, की न्यायालयासमोर जो टेलिफोनच्या स्क्रीनवर दिसतोय तोच माणूस आहे. त्याची आयडेंटिटी फिक्स होते. हवं तर त्याचं आधार कार्ड किंवा काही डिस्प्ले करून त्याच्याशी टॅग अप करून प्रत्येकाचे फोन नंबर हल्ली त्याचे आधार कार्ड, त्याचं बँक अकाउंट, त्याचं इतर सगळे ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये टॅग असल्याशिवाय ऑपरेशन राहत नाही. आणि असं सगळं असताना ती आयडेंटिटी फिक्स झाल्यानंतर त्याला कोर्टाच्या समोर उभं राहण्याची गरज नाही. आणि असा माणूस जर फिक्स झाला, तर तो आपल्या समोरच आहे असं समजून न्यायालय आपल्या सुनावणीला सुरुवात करू शकते आणि न्यायाधीश महोदयांनी असं ऑनलाईन केसचं हे केलं, तर अशा प्रकारचे खटले फास्ट त्याच्यामध्ये प्रवासाचा खर्च वाचेल, प्रवासाचा वेळ वाचेल. एक माझी आता कोर्टात केस आहे असं जेव्हा माणूस बघतो, तेव्हा समजतं की आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. त्याचा दिवस तसा जाणार नाही. तो केसमध्ये गेल्यावर तिथं 2 मिनिटात सुनावणी होते आणि सांगितलं जातं, की तुम्हाला पुढची तारीख दिलेली आहे. त्याच्यासाठी तो घरीच बसून जर हे सगळं करत असेल, तर हे होऊ शकतं. आणि मला वाटतं या बाबतीतले जे प्रोसिजरल नियम आहेत, ते बदलण्याची, कार्यान्वित करण्याची जी पॉवर आहे, जे अधिकार आहेत, ते न्यायालयाच्या अधीन आहेत. न्यायाधीश महोदय, सर्वोच्च न्यायालय देशाचं हे निश्चितपणे करू शकतं आणि याच्यावर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एक क्रांतिकारी पाऊल उचललं जाईल, अशी ही अपेक्षा मला वाटते आणि त्या दृष्टीनं हे सगळं निस्तारलं जाईल. तर ते शेवट प्रश्न राहतो कॉलेजियम सिस्टीमचा, त्याचं काय करायचं? तर कॉलेजियम सिस्टीमच्या बद्दल अनेक लोकांनी असं सांगितलं, की 2 गोष्टींचा ज्या याच्यामध्ये अभाव आहे. ही जी न्यायिक संघ व्यवस्था आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टींचा प्रामुख्याने अभाव आहे, की सिलेक्शनचा क्रायटेरिया फिक्स नाही आणि सिलेक्शनचा क्रायटेरिया अशा प्रकारे लादलेला आहे, की ज्याच्यामध्ये काही विशिष्टच लोकं प्रवर्गातले सिलेक्ट होतील, बाकीचे कोण सिलेक्ट होणार नाही. त्याच्यामुळे भाऊबंदकीला वाव मिळालेला आहे. आणि दुसरं असं आहे, की देअर इज नो सिलेक्शन प्रोसिजर, क्रायटेरिया आणि प्रोसिजर. जसं जिल्ह्याचा कलेक्टर, जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक हा UPSCच्या IAS, IPS परीक्षा पास होऊन येतो. देशाबाहेर भारताचं नेतृत्व करणारा, भारताचं प्रतिनिधित्व करणारा जो इंडियन फॉरेन सर्व्हिस अधिकारी असतो, तो IFSच्या, UPSCच्या परीक्षेतून पास होऊन आलेला असतो. अशी काहीतरी सिलेक्शन प्रोसिजर असली पाहिजे. केवळ सिनियरिटी, मग केवळ कोण कोणाचा कोणी, मग केवळ त्या सिलेक्शन कमिटीमध्ये कोण आहे, त्याच्याशी नेटवर्किंग असलेला, असे जर सगळे लागे बांधे चालू होऊन ही कॉलेजियम सिस्टीम येणार असेल आणि कॉलेजियम सिस्टीममध्ये 73 पासून तर 84, 84 नंतर 93, 93 नंतर 2014 असे जरी बदल दिसत गेले, तरी हे बदल जे झालेले आहेत ते वास्तवात कार्यदर्शी होताना दिसत नाही. वास्तवात लोकांच्या समस्या सुटताना दिसत नाही. केसेसची न्यायालयातली प्रलंबित प्रकरणं घटताना दिसत नाही. हे जर असंच होत राहिलं, तर एका बाजूला आम्ही काहीतरी करतोय असा दिखावा करणं आणि दुसऱ्या बाजूला प्रश्न आहे ते तसेच जोपासून ठेवणं, त्याच्यामध्ये जी सर्वसाधारण जनता होरपळून निघते
त्या जनतेचा आवाज आहे. मला एका गोष्टीचा विशेष आनंद या ठिकाणी व्यक्त करावासा वाटतो, की या अनुच्छेदाच्या अनुषंगाने ज्या न्याय प्रक्रियेत काम करणाऱ्या लोकांनी प्रश्न उपस्थित केले. सर्वसाधारण जनतेचे तर हे प्रश्न आहेत, पण त्यांना कदाचित त्या शब्दात मांडता येत नसेल किंवा बोलता येत नसेल. न्याय प्रक्रियेत काम करणाऱ्या, मग तो विद्यार्थी असेल, वकील असेल, छोटा-मोठा, या लोकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे ना, मला वाटतं याची दखल घेणं फार आवश्यक आहे. कारण या लोकांना ती सर्वसाधारण माणसाच्या वेदनेची झळ जाणवते आहे. आणि यांच्याकडे अभ्यासू असल्यामुळं त्याच्यावरती उत्तरही आहे. अनेक लोकांनी प्रश्नांमध्ये उत्तरं सांगून टाकली, की हे असं-असं होऊ शकतं, तसं-तसं होऊ शकतं. मला आजच्या लेक्चरचं अजिबात प्रिपरेशन करावं लागलं नाही. कारण प्रश्न आणि उत्तरं त्यांच्याकडूनच येत होती. ते यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीत विचारतात ना, एक प्रश्न विचारल्यावर कौन बनेगा करोडपतीमध्ये 4 ऑप्शन येतात. मग त्याच्यावरती टिक मार्क करा. अशा प्रकारची थोडीशी परिस्थिती त्यांनी माझ्यासमोर आणून उभी केली आणि म्हणून मला आज हा एक भाग घेऊन याच्यावरती बोलावसं वाटलं. मला वाटतं आपण परत जेव्हा-जेव्हा आपल्याला या घटनेच्या पुढील पारायणात, पुढील अनुच्छेदाच्या वेळी याचे संदर्भ येतील, याचा उहापोह होईलच. पण आज थोडंसं विस्तृतपणे त्यांच्या प्रश्नांचा ओघ आणि प्रश्नांची संख्या बघता आपल्याला हे एक सेशन एका अनुच्छेदावरती तिसरं सेशन घ्यावं लागलं. हे पहिल्यांदा कदाचित असं झालं असेल, की एक अनुच्छेद 50वा शिकवताना इव्हन कॉलेजमध्ये 3-3 पिरियड कुठल्या लेक्चररचे गेले नसतील लॉ कॉलेजच्या. माझ्याही वेळी मला आठवतं अशा याच्यावरती ओव्हररन करायचे. जे महत्त्वाचे सेक्शन्स आहे, महत्त्वाचे आर्टिकल्स आहे, तेवढेच अनुच्छेद घ्यायचे आणि पुढे चालायचं, असं असायचं. पण आपण बऱ्यापैकी सखोल जातोय आणि हे क्रेडिट जातंय त्या सर्वसाधारण वेदनादायी हुंकार काढणाऱ्या जनतेला, ज्यांचे हे प्रश्न आहेत, त्या न्यायव्यवस्थेला. अशी एक अपेक्षा करूया, की या प्रश्नभर हुकूम हे जे आजचं पारायणाचं सेशन आहे, हे पारायणाचं सेशन कुठेतरी सुज्ञ मंडळीच्या कानावर पडावं. त्यांनी याच्यावर अतिसूज्ञतेने विचार करावा आणि सर्वसाधारण जनतेला या देशात न्याय कसा मिळेल, अतिशय मोठी शोकांतिका म्हणजे टाहो फोडून या देशाचा निवृत्त सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश येऊन सांगतो, की माझ्यावर अन्याय झाला तर मी न्यायालयात जाणार नाही. ही शोकांत गोष्ट आहे. आपण केवळ आमच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. टीका केली तर शासनावर टीका करतात आणि न्यायावर टीका करतात, न्यायालयावर टीका करतात. हे भाग सोडून द्या. आता हा काळ गेलेला आहे. ती उक्ती आपण पास केलेली आहे.